सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करल्लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। वागर्थाविव सम्पृक्तौ वागर्थप्रतिपत्तये जगतः पितरं वन्दे पार्वती परमेश्वरौ। जपाकुसुमसङ्काशं मदघूर्णितलोचनं जगतः पितरं वन्दे भैरवी भैरवात्मकौ। नमस्कार श्रोते हो, माधवी रघुवीर या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अतिशय मनापासून सानंद स्वागत करत आहे. सौंदर्य लहरी आद्य जगद्गुरू शंकराचार्य यांनी लिहिलेला एक तंत्रशास्त्रावर आधारित एक विलक्षण सुंदर असा ग्रंथ आहे, ज्याचं नावच मुळी आहे सौंदर्य लहरी. आणि या सौंदर्य लहरीचा उल्लेख, हा शब्द, म्हणजे हा वाक्प्रयोग ह्याच स्तोत्रामध्ये आलेला आहे अशी आपण पाहिलं. पहिले 41 जे श्लोक होते ते साक्षात शिवशंकरांनी रचलेले असावेत आणि त्याच्यामध्ये सगळं तंत्रविद्या होती, किंवा षटचक्र कशी आहे, ती उद्दीपित कशी होतात, त्यांची देवता कुठली आहे, तिथे कुठलं कमळ आहे, त्याच्या पाकळ्या किती आहेत वगैरे वगैरे आपण त्याचं वर्णन पहिल्या 41 श्लोकामध्ये पाहिलं. आणि 42व्या श्लोकापासनं आता जवळजवळ 10-12 श्लोक झाले, पण अजून तिच्या सौंदर्याचं वर्णन सुरू आहे. आणि त्या महात्रिपुर सुंदरीचं सौंदर्य काय वर्णन करावं. गेले 10 श्लोक तरी आपण फक्त तिच्या डोळ्याचं वर्णन पाहतोय. आचार्यांनी वर्णनामध्ये सुद्धा एक परंपरा सांभाळलेली आहे की वर्णन करताना कुठल्याही देवतेचं पायापासून मस्तकापर्यंत किंवा मस्तकापासून पायापर्यंत वर्णन करण्याची साधारणपणे पद्धत आहे. आचार्यांनी सुरुवात केली आहे तिच्या मुकुटापासून. तिचं वर्णन करण्यापूर्वी तिच्या मुकुटाचं वर्णन केलं, कारण मस्तकाच्याही वर मुकुट आहे. मुकुटापासून सुरुवात केली. त्या मुकुटामध्ये जणू काही ही सगळी ग्रह नक्षत्र रत्नांचं रूप घेऊन त्या मुकुटामध्ये दाटीवाटीने बसली आहेत. त्यांनाही तिच्या मुकुटावर विराजमान होण्याची इच्छा आहे आणि म्हणून ते सगळे दाटीवाटीने बसलेत असं वर्णन केलं होतं. तिच्या मुकुटावरची चंद्रकोर, तिच्या भालाची चंद्रकोर, असं सगळं वर्णन करत करत पहिल्यांदा मुकुटाचं वर्णन, मग तिच्या घनदाट अशा केशसंभाराचं वर्णन, तिच्या कुरळ्या बटांचं वर्णन, तिच्या भाल प्रदेशाचं वर्णन, तिच्या भुवयांचं वर्णन, असं करत करत गेले 7-8 श्लोक तरी
आपण तिच्या डोळ्यांचं वर्णन पाहतोय, अभ्यास करतोय, समजून घेतोय, त्याच्यातलं सौंदर्य जाणून आपणही आनंदित होतोय. डोळ्यांमध्ये काय सौंदर्य असतं? तर डोळ्यांचा आकार दीर्घ नयन आहेत, विशाल आहेत, विलोल लोचन आहेत, असं तर वर्णन आहेच आहे. शिवाय तिच्या डोळ्यामधल्या 3 रंगांचं वर्णन आहे. श्वेत आहे, कृष्ण आहे आणि रक्त आहे. अशा 3 वर्णांमुळे काय काय घडतं ह्याचं वर्णन आहे. बरं, तिची दृष्टी कशी वेगवेगळी आहे, त्याच्या दृष्टीमधनं हे वाङ्मयातले नवरस कसे पाझरत आहेत. कधी तिची दृष्टी अतिशय वात्सल्यपूर्ण असते, कधी अतिशय शृंगारिक दृष्टी आहे, कधी अत्यंत तिरस्काराची दृष्टी आहे, कधी क्रुद्ध होऊन पाहते. अशा त्या दृष्टीतून हे नवरस पाझरत आहेत असंही म्हटलं होतं. एका श्लोकात तर आचार्यांनी तिची दृष्टी जिथे जिथे पडेल, ज्या ज्या प्रकारची दृष्टी पडेल, तिथे ती ती नगरी निर्माण झालेली आहे. आपण ज्या पवित्र नगरी म्हणतो, अयोध्या, मथुरा, माया, काशी, कांची, अवंतिका, या नगरींची निर्मितीसुद्धा हिच्या दृष्टीमुळेच झाली असंही म्हटलेलं आहे. म्हणजे नुसते हिच्या दृष्टीमध्ये, बरं दृष्टी तर झालीच, तिच्या पापण्या कशा आहेत, त्या पापण्या म्हणजे जणू काही बाणाला मागे लावलेली पिसं जशी असतात तशा या पापण्या आहेत तिच्या. आणि तिच्या नेत्राचे कटाक्ष कसे आहेत, ते कसे धारदार आहेत आणि ते कुणाचा वेध घेतात. किती वर्णन केले आचार्यांनी नुसत्या डोळ्यांचं, नुसत्या दृष्टीचं वर्णन करता करता, आणि आपणही त्याच्यामध्ये रममाण होतो आहे. म्हणजे मला काय वाटलं सांगू का, की आपण एखाद्या सहलीच्या ठिकाणी जातो किंवा ट्रिपला कुठेतरी जातो, फार जुनी पुरातन अशी मंदिरं पाहतो आणि मंदिराची एकूण भव्यता, एकूण त्याची कलाकुसर, एकूण त्याचं तिथलं शांतपणा, पावित्र्य पाहून आपण अतिशय धन्य होतो किंवा आपण म्हणतो किती सुंदर मंदिर आहे, किती पुरातन मंदिर आहे, एवढंच. पण जेव्हा एखादा आपण गाईड घेतो, एखादा कोणी मार्गदर्शक आपल्याला भेटतो, तेव्हा त्या प्रत्येक मूर्तीमधली प्रत्येक कलाकृतीतलं जेव्हा तो सौंदर्य दाखवतो, की इथे बघा असं आहे, इथे एका बाजूनी पाहिलं तर हत्ती दिसतो आहे, एका बाजूनी पाहिलं तर बैल दिसतो आहे, अशी अनेक वर्णनं जेव्हा आपण त्यांच्याकडनं ऐकतो, तेव्हा त्या मंदिराचं सौंदर्य आणखीन खुलत जातं. तसंही ते मंदिर सुंदर आहेच आहे, पण जेव्हा त्याच्यातले बारकावे समजतात तेव्हा त्या मंदिराची भव्यता आणि त्या कलाकारांपुढे आपण अगदी नतमस्तक होतो. ह्या त्रिपुर सुंदरीकडे पाहता क्षणीच आपल्यालाही तिचं सौंदर्य जाणवतंच. कारण साक्षात त्रिपुर सुंदरी आहे, महात्रिपुर सुंदरी आहे. त्यामुळे सुंदर तर ती आहेच, सामान्य दृष्टीलासुद्धा ते सौंदर्य जाणवतं. पण आचार्यांच्या नजरेतनं पाहताना ते अधिक खुलत जातं. डोळे सुंदर आहेत एवढं आपण म्हणू शकतो, पण सुंदर म्हणजे नेमकं काय? सुंदर म्हणजे ते दीर्घ आहेत, ते विशाल आहेत, ते विलोल आहेत, त्याच्यातले ती डोळ्यातली बाहुली कशी आहे, तिची दृष्टी कशी आहे, प्रेमळ दृष्टी म्हणजे काय, असा सगळं अभ्यास करता करता आपण त्याच्यामध्ये इतके रंगून जातो की आपले जवळजवळ 53 श्लोक झाले हे लक्षातही आलं नाही. आपल्याला वाटलं आत्ताच सुरू झालं आहे सौंदर्यलहरी, पण निम्म्याच्यावर झालंसुद्धा. आणि अजून चेहऱ्याचंच वर्णन चाललं आहे, अजून डोळ्याचंच वर्णन चाललं आहे. आज आपण बघणार आहोत ते कानाचं वर्णन. आता कानात काय सौंदर्य आहे? तुम्ही म्हणाल कानात काय सौंदर्य? कान तर काहीतरी वाकडा तिकडाच असतो, फक्त कर्ण फुलं घातले की जरा बरा दिसतो. कानात काय अहो आहे ना, सगळ्यात सौंदर्य आहे ते कविदृष्टीला दिसतं, कवी मनाला जे दिसतं ते आपल्याला सहजासहजी दिसत नाही. आता बघूया आपण आजचे जे 53 श्लोक झाले त्याच्या पुढचा 54वा श्लोक काय आहे तो बघूया, आणि त्याच्यामध्ये कशा छटा आहेत तेही बघणार आहोत आज आपण. डोळ्यातल्या छटा आणि त्या छटा कशा सौंदर्य वाढवत आहेत तेही बघूया. 54वा श्लोक वाचूया, शब्दशः अर्थ जाणून घेऊया आणि मग त्याच्यातला गुह्य अर्थसुद्धा जाणून घेणार आहोत. पवित्रीकर्तुं पशुपतिपराधीन हृदये दयामित्रैर्नेत्रैर्ररुणधवलश्यामरुचिभिः नदशोणो गंगा तपनतनयेति ध्रुवममुं त्रयाणां तीर्थानां
मुपनयसि सम्मेदमनघनं. काय म्हटलेलं आहे? आता तिच्या डोळ्यामध्ये काय आचार्यांना काय कल्पना सुचतात बघा. 3 नद्यांचा संगम झाला आहे असं म्हणतात आचार्य. मागच्या वेळेस आपण पाहिलं होतं 3 वर्ण कसे आहेत त्याच्याबद्दल. विभक्तत्रैवर्ण्यम असा श्लोकही आपण पाहिला होता. आता ह्या 3 रंगामुळे जणू काही 3 नद्यांचा संगम झाला आहे. आणि जिथे 2पेक्षा अधिक नद्या एकत्र मिळतात त्याला प्रयाग क्षेत्राचं पावित्र्य लाभतं असंही म्हटलं जातं. इथे आता काय म्हणतात बघूया. हे आई जगज्जननी, पशुपती म्हणजे सगळ्या जीवांचे जे स्वामी आहेत. आपण पशुपती म्हणजे फक्त पशुपतीनाथ नेपाळमध्ये आहेत त्याला पशुपती म्हणतो, पण पशुपती ह्याचा अर्थ पशूंचे पती. आणि पशु म्हणजे काय, मानव हाही पशूच आहे. सगळ्या जीवांचे जे स्वामी भगवान सदाशिव आहेत त्यांच्या ठिकाणी तू आपलं चित्त त्यांच्याशी इतकं एकरूप केलं आहेस, तद्रूप केलं आहेस, स्वाधीन केलं आहेस. अर्थातच तू त्यांच्याशी समरस झाली आहेस. तूच सगळ्या जीवांचं दयापूर्ण दृष्टीने म्हणजे दया मित्रैर नेत्रैर, शब्द काय आला आहे, दया मित्रैर नेत्रैर, तूच काय करतेस, संरक्षण करतेस. सगळ्या जीवांचं संरक्षण करणारी तूच आहेस. म्हणजे दया ही मित्राप्रमाणे तुझ्या नेत्रांच्या नित्य सान्निध्यात आहे. त्या दयेने काय केलं आहे, तुझ्या नेत्रांशी मैत्री केली आहे. त्यामुळे तुझे नेत्र उघडले की त्याच्यातनं दयेचा वर्षाव होतो, कृपेचा वर्षाव होतो, करुणेचा वर्षाव होतो. आणि म्हणून तुझ्या दृष्टीला म्हटलेलं आहे दया मित्रैर नेत्रैर ररुण धवल श्याम रुचिभिः. अरुण म्हणजे आरक्त वर्ण आहे, धवल म्हणजे शुभ्र वर्ण आहे, आणि श्याम म्हणजे कृष्ण वर्ण आहे. असे 3ही वर्ण तुझ्या डोळ्यांमध्ये दिसत आहेत. त्या नेत्रांमध्ये अरुण म्हणजे आरक्त आहे, धवल म्हणजे शुभ्र आहे, आणि श्याम म्हणजे नील किंवा कृष्णवर्ण आहे. अशा रंगाच्या छटा आहेत. जणू काही काय म्हटले, पहिलाच शब्द वापरला आहे आचार्यांनी, पवित्रीकर्तुं नः. नः म्हणजे आम्हाला. मागच्या वेळेस आपण पाहिलं होतं अस्माकम किंवा नहा ह्या दोन्हीपैकी काही वापरलं तरी चालतं. वैकल्पिक रूप त्याला म्हणतात. नहा पवित्रीकर्तुं, आम्हाला पवित्र करण्यासाठी, पशुपती पराधीन हृदये, जिनी आपलं हृदय पशुपतीला स्वाधीन केलेलं आहे. अशा तिची दृष्टी कशी आहे, दया मित्रैर नेत्रैर. तिच्या दृष्टीत छटा कुठल्या आहेत, अरुण धवल श्याम रुचिभिः. आरक्त लालसर वर्ण आहे. थोड्या डोळ्यामध्ये जेव्हा एक अतिशय करुणेचा भाव येतो तेव्हा किंचित आरक्त नेत्र होतात. आणि धवल तर आहेच आहे, आणि श्याम म्हणजे नील किंवा कृष्ण असा वर्ण तुझा आहे. जणू काही आम्हाला पवित्र करण्यासाठी तुझ्या मुखकमलावर हा त्रिवेणी संगम झाला आहे, 3 नद्यांचा संगम झाला आहे. फक्त इथे आपण नेहमी त्रिवेणी संगम म्हणजे गंगा यमुना सरस्वती असं मानतो, पण इथे आचार्यांनी थोडी वेगळी कल्पना मांडली आहे. इथे 2 नद्या आहेत आणि एक नद आहे. जी मोठी नदी असते तिला नद म्हणतात, आणि इथे त्यांनी उल्लेख केलेला आहे नद शोणो गंगा. शोणभद्र नावाचा नद जो आहे तो नद आणि गंगा यमुना या तिन्हीचा संगम इथे तुझ्या डोळ्यामध्ये झाला आहे असं म्हटलेलं आहे. या तिघांचा उल्लेख आहे. गंगा कशी आहे, गंगा श्वेतवर्ण आहे कारण ती सत्वगुणाची आहे. यमुना ही निळसर आहे किंवा काळी आहे, काळी यमुना असं म्हणतात. कालिंदी जिचं नाव आहे, ही नील किंवा कृष्ण वर्णाची आहे आणि तिच्याकडे तमोगुण आहे. आणि शोण जो आहे तो आरक्त वर्णाचा आहे आणि तो रजोगुणाचा आहे. अशा तिन्ही गुणांचा संगम तुझ्यामध्ये झालेला आहे. आणि तुझ्या या डोळ्यांच्या दर्शनाने तुझ्याकडे पाहता क्षणी सगळ्या भक्तजनांना मुक्ती मिळते. कशापासनं, पापापासनं मुक्ती मिळते. त्रयाणाम तीर्थानाम उपनयसी सम्मेद मनघनम. तू त्यांना पापातून मुक्त करून टाकतेस असं तुझ्या दृष्टीचं वैशिष्ट्य आहे असं म्हटलेलं आहे. आता दृष्टीचे तर अनेक प्रकार पाहिले, तिचे वर्ण पाहिले, त्याच्या छटा पाहिल्या, त्याच्यातले नवरस पाहिले, त्याच्यापासनं कोणत्या नगरी झाल्या हे पाहिलं. पण आता डोळे विलोल आहेत ना, चंचल डोळे, स्थिर डोळे नाही आहेत.
आणि चंचल डोळे हे सौंदर्याचं लक्षण आहे. आणि ह्या डोळ्यांची चंचल असल्यावर तर होतेच, पण एरवीसुद्धा सहज, अगदी सहज उघडझाप होत असते. आपल्याला माहिती आहे, सहज आपल्याला कळतसुद्धा नाही की आपल्या पापणी मिटली आणि पापणी उघडणं. पण ह्या पापणी मिटणं आणि पापणी उघडणं याला उन्मेष आणि निमिष, पापणी मिटणं याला निमिष म्हटलेलं आहे आणि पापणी उघडणं याला उन्मेष म्हटलेलं आहे. आणि तुझ्या नुसत्या पापणीच्या उघडझापीमुळे काय काय घडतं, काय घडतं बघूया. आचार्य म्हणतात, निमेषोन्मेषाभ्याम प्रलयमुदयं याति जगती तवेत्याहुः संतो धरणिधरराजन्यतनये त्वदुन्मेषाज्जातं जगदिदमशेषं प्रलयतः परित्रातुं शङ्के परिहृतनिमेषास्तव दृशः. निमेष आणि उन्मेषाचं वर्णन आहे. हिच्या पापण्या उघडल्या की ह्या सगळ्या जगाची, सृष्टीची उत्पत्ती होते आणि ज्या पापण्या मिटतात तेव्हा सगळं प्रलय होतो असं म्हटलेलं आहे. तू पापण्या झाकल्यास की प्रलय होतो, तू पापण्या उघडल्यास की जगाची उत्पत्ती होते असं कुणी म्हटलेलं आहे. तवे त्याहु संतो धरणीधर राजन्यतनये. संतसुद्धा असं म्हणतात की हिच्याच शक्तीमुळे चालले. ही शक्ती स्वरूप आहे ना, ही त्या शिवाची ही शक्ती आहे आणि हिच्याच मुळे ह्या सगळ्याचं घडतं आहे. या सगळ्या घडामोडी आहेत ना, किंवा तिला जेव्हा म्हटलेलं आहे अघटित घटना पटीयसी माया. अघटित घटना घडवणारीसुद्धा हीच आहे. तो काही करत नाही बरं का, लक्षात घ्या. ब्रह्म काहीही करत नाही, ही मायाच सगळ्या उलाढाली करत असते. या जगाच्या घडामोडी ज्या घडतात त्या सगळ्या हिच्यामुळेच घडतात असं संतसुद्धा म्हणतात, सज्जन तत्ववेत्ते म्हणतात. आता उत्पत्ती म्हणजे काय, कल्पाचा आरंभ, आणि प्रलय म्हणजे काय, कल्पाचा अंत. आपल्याला गीतेमध्ये माहिती आहे ब्रह्मदेवाचा दिवस केवढा असतो, 4,32,00,00,000 वर्षाचा एक दिवस आणि तेवढीच रात्र आहे. पण कशामुळे होतात हे आत्ता आपल्याला कोडं उलगडतं आहे की हिनी पापणी उघडली की जगाची उत्पत्ती होते आणि हिनी पापणी मिटली की प्रलय होतो. किंवा या तुझ्या उन्मेषापासून या जगाची निर्मिती झाली आहे आणि याचं संरक्षण करण्यासाठीच म्हणून काय मला असं वाटते की याचा प्रलय होऊ नये. तू पापणी मिटलीस की प्रलय होणार ना, आणि प्रलय होऊ नये म्हणून तुझ्या दृष्टीने निमेष करण्याचं म्हणजे पापणी मिटण्याचं कार्य सोडून दिलं असेल. आपण मराठीतसुद्धा वापरतो बघा एक शब्द, अनिमिष नजरेने पाहत होते. अनिमिष म्हणजे पापणी न लवता, पापणी न मिटता तुझी नजर कशी आहे, अनिमिष आहे. त्यामुळे असं तुला वाटतं की प्रलय होऊ नये आणि म्हणून तू पापणी मिटणंच सोडून दिलेस. कारण पापणी मिटलीस की प्रलय होणार. आणि ह्याच्यावरनं मला एक सहजच एक हिंदी गीत आठवते. आणि नेहमीच मला असं वाटतं कोणतंही हिंदी गीत घ्या, कोणतंही फिल्मी गीत घ्या, त्याची बीज कुठेतरी आपल्याला या स्तोत्रांमध्ये, गीतेमध्ये, वेदामध्ये, उपनिषदामध्ये सापडतातच. कोणतंही गाणं घ्या आणि ह्याच्यावरनं कुठलं गाणं सुचलं असेल कवीला कदाचित. हिचं म्हटले ना, हिची पापणी उघडली की सगळ्या जगाची उत्पत्ती होते, पापणी मिटली की प्रलय होतो. एक फार सुंदर गाणं आहे, ये उठे सुबह चले, ये झुके शाम ढले, मेरा जीना मेरा मरना इन्हीं पलकों के तले. काय बरोबर आहे ना, हे वर्णन हिलाच लागू आहे. त्यांनी कुठल्या वेगळ्या बॅकग्राऊंडवर लिहिलं असेल, त्याची पार्श्वभूमी वेगळी असेल, कुठल्या तरी प्रेयसीला किंवा विरहगीत असेल, पण ह्याची बीज इथेच असं आढळतात. त्रिपुर सुंदरीच्या पापण्याच्या उघडझापीमुळे या जगाची उत्पत्ती, स्थिती, प्रलय ठरत असतो. आणि असं म्हणतात की देव हे स्वतः अनिमेष असतात. अनिमेष याचा अर्थ त्यांची पापणी मिटत नाही. पापणी मिटते ती आपल्यासारख्या जीवांची पापणी मिटते. प्रलयापासून या जगाला वाचवण्यासाठी तिने निमेष क्रिया सोडून दिली आहे. असा तुझ्या दृष्टीचा महिमा अगाध आहे, अपार आहे.
आणि तू माझ्यावर अनुग्रह कर ही तुझ्या पुढे प्रार्थना आहे. परित्रातुम शंके, मला असं वाटते, शंके म्हणजे मला अशी शंका येते की या जगाला वाचवण्यासाठी परिहृत तू सोडून दिलंस निमेषास्तव दृशः, तुझ्या दृष्टीचं निमेष क्रिया तू सोडून दिली आहेस, पण तू माझ्यावर मात्र कृपा कर असं म्हटलेलं आहे. आता पुढचा जो 56वा मंत्र आहे त्याच्यामध्ये तिला अपर्णा म्हटलेले. प्रत्येक श्लोकामध्ये तिचं नाव वेगळं आहे बरं का. ह्या श्लोकामध्ये तिला म्हटलं होतं धरणीधर राजन्यतनये. आपल्याला अर्थ माहितीच आहे, धरणी माहिती आहे म्हणजे पृथ्वी, धरणीवर जे धारण केले आहेत ते पर्वत, धरणीधर म्हणजे पर्वत, त्याच्यातला राजन्य म्हणजे त्याच्यातला श्रेष्ठ म्हणजे हिमालय, आणि त्याची तनया म्हणून तिला म्हटले धरणीधर राजन्य तनये. आता पुढच्या 56व्या श्लोकात मात्र तिला अगदी आपल्या ओळखीचं नाव आहे बरं का. काय तिला म्हटलं आहे? अपर्णा. अपर्णा म्हटले. पण गंमत सांगू का, अपर्णा म्हटल्यानंतर तुम्हाला पार्वती दिसते आणि अपर्णा हे तिचं नाव का पडलं हे तुम्हाला माहिती आहे. कारण तिने इतकं कठोर तपश्चर्या केली होती की झाडाचं पान पडलेलं सुद्धा ती खात नव्हती, म्हणून ती अपर्णा. पण इथे नाव अपर्णाच आहे, पण अर्थ फार वेगळा आहे, पूर्ण वेगळा आहे. काय येतो बघूया अर्थ. तिच्या नावाचा, अपर्णा नावाचा अर्थ इथे मात्र वेगळा आहे, बघूया. तवापर्णे करणे जपनयन पैशून्यचकिता निलीयन्ते तोये नियतमनिमेषाशफरिकाः इयञ्च श्रीबद्धच्छदपुटकवाटं कुवलयं जहाति प्रत्यूषे निशिच विघटय्य प्रविशती. आता तिला अपर्णा का म्हटले हे आधी बघूया. तिला संबोधन वापरले ना इथे, अपर्णे, तवापर्णे करणे. हे अपर्णे तुझ्या कानामध्ये काय सांगतात आता बघूया. पण आधी अपर्णा नावाचा अर्थ बघूया. अपर्णाचा एक अर्थ आपल्याला माहिती आहे की पानसुद्धा न खाता व्रत धारण करणारी, उपवास धारण करणारी, अशी ही अपर्णा आहे. पण इथे मात्र तिला म्हटले ऋण. ऋण म्हणजे कर्ज, आपल्याला माहिती आहे ना. अपगतम ऋणम ययासा अपर्णा, जी आपल्याला ऋणातून मुक्त करते. अपगतम नाहीसं करते, फेडून टाकते आपलं ऋण. अपगतम ऋणम यया सा अपर्णा. हिच्या भजनाने, हिच्या आराधनेने, हिच्या जपाने भक्त ऋणातून मुक्त होतात. कुठलं कर्ज काढलं हो भक्तांनी? तुम्ही म्हणाल आम्ही कुठलं कर्ज बिर्ज नाही काढलं. अहो, आपण एक मोठं कर्ज काढले. कुणाकडनं? त्या ईश्वराच्या बँकेतनं एक कर्ज काढले. कुठलं कर्ज? कारण आपल्याला हा मानव देह मिळाला आहे ना, मनुष्य देह मिळाला आहे ना, आणि मनुष्य देह हा सर्वात श्रेष्ठ आहे. सर्वात म्हणजे किडामुंगी पशुपक्षींपेक्षा श्रेष्ठ आहे तर मान्यच आहे. पण तुम्हाला गंमत वाटेल, अगदी यक्ष गंधर्व यांच्यापेक्षा, देवयोनीपेक्षा सुद्धा मनुष्य देह श्रेष्ठ आहे. तुम्ही म्हणाल हे काय सांगताय तुम्ही? बरोबर आहे. हे काय सांगतायत? आपल्याला जो मानव देह मिळाला आहे तो आत्मस्वरूपाचा यथार्थ साक्षात्कार करून घेण्यासाठीच फक्त दिलेला आहे. की या मानव देह मिळाला आहे, आता तू काहीतरी चांगलं कर्म कर आणि या जीवन मृत्यूच्या फेऱ्यातनं तुझी मुक्तता करून घे. याच्यासाठी प्रत्येकाला परमेश्वराने कानमंत्र खरं तर दिलेला आहे, जो यक्षगंधर्वांनासुद्धा नाही, देवांनासुद्धा शक्य नाही आहे. केवळ 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 मानवाला शक्य आहे. क्रियमाणाचं स्वातंत्र्य फक्त माणूसच करू शकतो. वाघ किंवा सिंह किंवा गाय बैल त्यांना मोक्ष नाही मिळत, कारण त्यांना त्या फक्त नैसर्गिक प्रेरणावर चालणारे ते प्राणी आहेत. आहार निद्रा भयमैथुनमच सामान्यमेतत् पशुभिर्नराणां धर्मस्तु तेषां अधिको विशेषो धर्मेण हीना पशुभिः समानाः. त्यांच्यात आणि आपल्यात काय काय 4 गोष्टी कॉमन आहेत. आहार, निद्रा, भय आणि मैथुन. हे सगळं प्राण्यांसारखेच आपण वागतो. पण माणसाला एक धर्म दिला आहे. माणूस वाटेल त्या ठिकाणी वाटेल ती क्रिया करत नाही. त्याचे काही नियम आहेत, त्याचा धर्म आहे, तेच करायला पाहिजे. आणि म्हणून या धर्माच्या माध्यमातून, धर्माच्या सहाय्याने
माणूस क्रियमाण कर्म स्वतः निवडू शकतो आणि मग त्या उत्तम कर्म करत करत त्याला साक्षात्कार घडू शकतो आणि तो या जन्ममृत्यूच्या चक्रातनं मुक्त होऊ शकतो. आणि म्हणून मानव जन्म आपल्याला दिला आहे, हे परमेश्वराचं आपल्यावर कर्ज आहे. फेडायला पाहिजे ना. कर्ज डोक्यावर घेऊन नाही जायचं आपल्याला, कर्ज फेडायचे. मग कसं फेडणार? तर उत्तम कर्म करत, सत्कृत्य करत आपल्याला ह्या आत्मस्वरूपाचा यथार्थ साक्षात्कार करून घ्यायचा आहे. आणि मग जे कोणी असा सदुपयोग करत नाहीत ते त्या ईश्वराच्या ऋणातच राहतात. पण जर का तुम्हाला ऋणातनं मुक्ती पाहिजे का, लगेच पाहिजे का, मग मात्र ललिता महात्रिपुरसुंदरीला जो शरण जाईल तो ह्या ऋणातनं लगेच मुक्त होईल. क्षिप्रम भवती धर्मात्मा शाश्वत शांती निगच्छती. क्षिप्रम, लगेच, ताबडतोब. आणि म्हणून अशी ऋणातनं मुक्त करणारी ती अपरऋणा म्हणजे अपर्णा. समजलं ना अर्थ? थोडा वेगळा आहे, थोडा द्राविडी प्राणायाम वाटेल तुम्हाला, पण हा एक नवीन अर्थ आपल्याला कळला ना आज. अपर्णाचा एक अर्थ माहिती होता, आज नवीन अर्थ कळला. बरं, यात अपर्णेचे डोळे कसे आहेत? तवा पर्णे करणे जप नयन पै शून्य चकिता. तिचे डोळे इतके मोठे आहेत, विशालही आहेत आणि दीर्घ पण आहेत. इतके दीर्घ आहेत की कानापर्यंत पोचलेत जवळजवळ डोळे. आणि डोळे इतके लांब असणं हे सामुद्रिक शास्त्राच्या दृष्टीने अतिशय भाग्यवंताचं लक्षण आहे. आता ही तर काय त्रिपुर सुंदरी आहे, त्यामुळे तिचे डोळे कानापर्यंत पोचलेत. पण त्याच्यामुळे दोघांना फार राग येतो आहे. कोणाला दोघांना राग येतो आहे? तिच्या डोळ्यांना कुठली कुठली उपमा दिली जाते बरं? तिच्या डोळ्यांना माशाची उपमा दिली जाते. मीनाक्षी आपण म्हणतो ना, मीनाक्षी म्हणजे मीनाप्रमाणे, मासोळीप्रमाणे जिचे लांब सडक असे डोळे आहेत ती मीनाक्षी असं आपण म्हणतो. तर माशांना जरा राग आला की माझ्यासारखे हिचे डोळे आहेत, माझ्यापेक्षाही सुंदर आहेत अर्थातच. मग आता ही त्या कानांपाशी जाऊन माझ्याबद्दल काही बोलते आहे का, माझी चुगली करते का, माझी चहाडी सांगते का, माझी कागाळी करते का, असं त्या माशांना वाटायला लागलं. कारण नेहमी माशांची आणि तिच्या डोळ्यांची तुलना केली जाते. आणि म्हणून असा राग येऊन माशांनी काय केलं, ते पाण्यात जाऊन लपले. काय म्हटलेलं आहे? निलीयंते तोये. तोय म्हणजे पाणी, निलीयंते म्हणजे लपून बसले. कोण? नियत मनिमेषा शफरिका. शफरिका म्हणजे मासे, मासोळी. मासासुद्धा नाही, मोठा मासा नाही, बारीक बारीक लांबट असे मासे असतात ना, निमुळते, अशी शफरिका निलीयंते तोये पाण्यात जाऊन लपली. आणि कुणाला राग आला बरं? ते नीलकमलांनासुद्धा फार राग आला. कारण नीलकमल म्हणतात आमच्यापेक्षा, आमची उपमा हिच्या डोळ्यांना देतात आणि हिचे डोळे आमच्यापेक्षा सुंदर आहेत, मग माझ्याबद्दल काहीतरी खुसफुस चालली आहे वाटतं. कारण तिचे डोळे कानापर्यंत पोचलेत ना, म्हणजे डोळे काहीतरी कानांना सांगतायत असं त्या नीलकमलांनासुद्धा वाटलं. आणि म्हणून त्यांना वाटलं सूर्योदयाच्या वेळेला. आता नीलकमलांचं वैशिष्ट्य काय? नीलकमल म्हणजे रात्री उगवणारी कमळं. त्यांचं काय वैशिष्ट्य आहे? सूर्योदयाच्या वेळी त्यांची श्री म्हणजे शोभा त्यांना सोडून जाते. नीलकमळं असतात ना, म्हणजे रात्रविकासी कमळं, त्यामुळे सकाळी जेव्हा ती मिटतात तेव्हा त्यांची शोभा त्यांना सोडून जाते. आणि ती शोभा किंवा श्री सोडून जाते, ती कुठे जाते? हिच्या डोळ्यात जाते. त्यांची शोभा, त्यांचं सौंदर्य हिच्या डोळ्यात जाऊन लपतं. आणि म्हणून असं म्हटलेलं आहे, दिवसा त्यांची कवाडं बंद असतात, म्हणजे त्यांच्या पाकळ्या मिटलेल्या असतात. इथे म्हटलेलं आहे इयमच श्रीबद्ध छदपुट कवाटम कुवलयम. छदपुट, ते पुट म्हणजे त्याची आवरणं जी आहेत, कवाडं जी आहेत ती कुवलयम, त्या नीलकमळांची कवाडं बंद होतात म्हणजे ती दिवसा मिटतात. जहाती प्रत्युषे, आणि सकाळी मात्र म्हणजे ती सोडून जाते, ती शोभा, ती श्री त्यांना सोडून जाते. निशिच विघटय्य प्रविशती, आणि रात्र झाली की ती परत येते आणि ही शोभा जाते कुठे? हिच्याकडे जाते असं म्हटलेलं आहे.
ती शोभा तुझ्या मुखकमलामध्ये म्हणजे तुझ्या नेत्रामध्ये वास्तव्य करते आणि रात्री नीलकमलांची दारं उघडून पुन्हा त्याच्यात प्रवेश करते. अशा त्या श्रीचं येणं जाणं चालू आहे नीलकमलांकडनं त्रिपुर सुंदरीकडे आणि त्रिपुर सुंदरीकडनं रात्री ते त्या कमळामध्ये शिरतात. कल्पनाच आहे बरं का. कवी कल्पना ही खरंच कल्पनेच्या पलीकडचीच असते. आपल्याला हे सुचणार पण नाही. हे कवींना कसं सुचतं. आणि ह्या चारही चरणामध्ये, चारही ओळीमध्ये, पहिल्या 2 ओळीमध्ये उत्प्रेक्षा अलंकार आहे की मासे जाऊन लपतात. कारण माशांना वाटतं की आमच्यापेक्षा सुंदर हिचे डोळे कसे काय, मग ही काहीतरी माझी चाहडी सांगते का काय, आणि म्हणून ते रागावून लपतात. आणि 3ऱ्या आणि 4थ्या चरणात तर अतिशयोक्ती अलंकार आहे. जास्तच होतं आहे नाही का हे, जरा थोडं जास्तच होतं आहे. पण महात्रिपुर सुंदरी आहे ना, मग तिचं सौंदर्य वर्णन करायला शब्द नेहमीच कमी पडतात आणि म्हणून शब्दांची जमवाजमव केलेली आहे आणि ह्या तिचं वर्णन ह्याच्यामध्ये केलेलं आहे. असा हा 56वा श्लोक. बघा, चढत्या क्रमाने आपण चाललो आहे. जरी वर्णन उतरत्या क्रमाने असलं तरी त्याच्यातलं सौंदर्य आता चढतं वाढतं होणार आहे. आता तुझी दृष्टी कशी आहे. 57वा श्लोक म्हणतो आहे, दृशाद्राघीयस्या दरदलितनीलोत्पलरुचा दवीयांसं दीनं स्नपय कृपया मामपि शिवे अनेनायं धन्यो भवति न च ते हानिर्यता वने वा हर्म्ये वा समकरनिपातो हिमकरः दृशाद्राघीयस्या. तुझी कशी दृष्टी आहे. विशाल दृष्टी आहे. नीलकमलांप्रमाणे सुंदर विशाल दीर्घनयनांनी द्राघीयस्या म्हणजे दीर्घ नेत्र आहेत ना. दरदलित नीलोत्पलरुचा, जे दीन आहेत, पतित आहेत, अनाथ आहेत, त्यांच्यावर जरा तुझी दृष्टी टाक. कृपापूर्ण तुझी दृष्टी टाक. इथे म्हटलेलं आहे, तुझ्या दीर्घनयनाने तुझ्यापासून जे दूर आहेत, जे दीनजन आहेत त्यांच्याकडे आणि माझ्याकडे सुद्धा पहा बरं का. मामपि शिवे, माझ्याकडे सुद्धा पहा. शिवे म्हटलेलं आहे तिला. ही शिवाची शिवा आहे ना, त्यामुळे कृपया मामपि शिवे, माझ्याकडे सुद्धा तुझी जरा कृपापूर्ण दृष्टी पहा. तुझ्या किंवा पुढे तर म्हणलेलं आहे, अनेनायं धन्यो भवति नचते हा निर्यता दवीयांसं दीनं. ते दवबिंदू कसे असतात ना, त्या दवबिंदूसारख्या तुझ्या दृष्टीतले जे दवबिंदू आहेत त्यांनी स्नपय हे स्ना धातूचं प्रयोजक रूप आहे. म्हणजे स्नपय म्हणजे मला स्नान घाल, तुझ्या करुणापूर्ण दृष्टीने मला स्नान घाल आणि त्याने आम्ही काय हो, अनेनायं धन्यो भवती, याच्यामुळेच आम्ही धन्य हो. आणि त्याच्यामध्ये तुझं काहीच खर्च होणार नाही आहे, तुझी काहीच हानी होणार नाही आहे किंवा तुला वेगळे कष्टही करावे लागणार नाही. फक्त एक नजर टाकतो आमच्याकडे, एक दृष्टी टाकतो आमच्याकडे, आमचं जीवन धन्य होईल. तुझं मात्र काहीच खर्च होणार नाही. आमच्याकडे पाहण्याने तुझी काही हानी होणार नाही, तुझं काही खर्चही होणार नाही. इथे सुद्धा मला एक गाणं आठवतं बरं का. तुम्ही म्हणाला हो सौंदर्यलहरी सांगताय का हिंदी गाणी सांगताय. पण बघा ना, हिंदी गाणी आपल्या जीवनाशी इतकी निगडीत आहेत, इतकी जुळलेली आहेत की ते गाणं सांगितल्यावर तुम्हाला हा श्लोक नक्कीच मनावर ठसेल. ते गाणं असं आहे, इथे तेच म्हटले ना की तू एक दृष्टी टाकलीस तर आम्ही धन्य हो, पण तुझं काहीच खर्च होणार नाही. हेच हिंदी कवी म्हणतात, तेरी एक नज़र की तो बात है मेरी जिंदगी का सवाल है तुझे क्या सुनाऊं मैं दिलरुबा तेरे सामने मेरा हाल है. इथे दिलरुबाच्या ठिकाणी या महात्रिपुर सुंदरीला ठेवा. नाहीतरी कुठलीही हिंदी गाणी प्रियकर प्रेयसी यांच्यासाठी जरी लिहिलेली असली तरी तिथे परमेश्वराचं त्याची कल्पना केली तर ते परमेश्वराला जास्त ॲप्लिकेबल होतं, जास्त लागू होतं. कुठलंही गाणं हे सगळी गाणी आध्यात्मिकच आहेत. कितीही रोमॅन्टिक असू दे, कितीही वास्तववादी असू देत, ती सगळी अध्यात्माशीच संबंधित आहे.
असं माझं तरी अभ्यास मला सांगतोय की बघा हे किती सुंदर आहे. तेरी एक नजर की तो बात आहे. तुला काहीच करायचं नाही, तू फक्त एक दृष्टी टाक गं. मेरी जिंदगी का सवाल आहे, मी धन्य होणार आहे त्याने. आणि तुझा स्वभाव आहे, तुला वेगळंही काही करायचं नाही की मुद्दाम कष्ट करून माझ्याकडे असं नाहीच आहे. तुझा तो स्वभाव आहे, दीनजनांवर कृपा करणं हा तर तुझा स्वभावच आहे आणि ते तुला भूषणावं आहे. आणि बघ ना, आणि आता एक पुढचं उदाहरण देत आहेत आचार्य, तिला देत आहेत बरं का. तिला काही नवीन नाही आहे, पण आचार्य तिला म्हणत आहेत की चंद्र बघ ना गं, चंद्र काय करतो. जसा श्रीमंतांच्या हवेलीवर त्याचा चंद्रप्रकाश टाकत असतो, तसा गरिबाच्या झोपडीवर पण तो तोच प्रकाश टाकतो ना. तो असं म्हणतो का की नाही नाही, ही गरिबाची झोपडी, इकडे नको चंद्रप्रकाश टाकायला, तो आवरून घेऊया असं म्हणतो चंद्र? नाही म्हणत ना. मग तुझं काय आहे, तू काय वेगळी आहेस, तू तसंच आहे, तुझा स्वभावच आहे दीनजनांवर कृपा करणं, आणि माझ्या इतका दीन कोणीच नाही आहे. याच्यावरनं पण एक सुभाषित आठवतं आहे बरं का. एक सुभाषित इतकं सुंदर आहे, ह्याच्याशी अगदी मिळतं जुळतं आहे. म्हणजे मला तेच वाटतं की पुढचे जे सगळे आधुनिक कवी आहेत त्यांनी सगळं ह्याचाच संदर्भ घेत. ह्याचा म्हणजे केवळ सौंदर्यलहरी नाही, वेद, उपनिषद, गीता आणि जे काही आपलं आध्यात्मिक ग्रंथ आहेत त्याच्यावरच सगळी हिंदी काव्य, मराठी कविता या सगळ्या बेतलेल्या त्याच्यावरच आहेत. किंवा सुभाषित, निर्गुणेष्वपि सत्वेषु निर्गुणेष्वपि सत्वेषु दयां कुर्वन्ति साधवः नहि संहरते ज्योत्स्नां चंद्रश्चांडालवेश्मनः. अर्थ सांगते, निर्गुणेष्वपि सत्वेषु, सत्व म्हणजे इथे जीव असं म्हटलेलं आहे. तो काही कसाही असो, अगदी वेडाबागडा कसाही जीव असो, निर्गुणेषु अपि सत्वेषु दयां कुर्वन्ति साधवः. साधू लोक कशाही वेडाबागडा असला तरी त्याच्यावर दया करतात ना. आणि मग त्याला एक लगेच दृष्टांत दिला आहे, नहि संहरते ज्योत्स्ना. ज्योत्स्ना म्हणजे चंद्रप्रकाश. चंद्र हा आपला चंद्रप्रकाश आवरून घेत नाही. कोणावरनं? चंद्रश्चांडाल वेश्मनः. चांडाळ जातीचा, हीन जातीचा एखादा मनुष्य असेल, त्याच्या वेश्मनः, वेश्मन म्हणजे घर, त्याच्या घरावरनं तो चंद्रप्रकाश काढून घेत नाही. जितकी ती हवेली चंद्रप्रकाशामध्ये सुंदर दिसते, तितकाच तो रुपेरी चंद्रप्रकाश त्या झोपडीवर सुद्धा इतकाच निवांत पडलेला असतो. मग हे उदाहरण तू बघ ना, आणि तू माझ्यावर थोडी तुझी कृपापूर्ण नजर टाक ना, असं म्हटलेलं आहे. याच्यात अर्थांतरन्यास अलंकार आहे, म्हणजे सिद्धांत स्पष्ट करण्यासाठी दृष्टांत द्यायचं आहे. समजलं ना? बघा काय एक एक सौंदर्य आपण पाहतोय. सौंदर्य लहरीमध्ये सौंदर्याशिवाय काही नाहीच आहे. पूर्ण सौंदर्याने ओतप्रोत भरलेला प्रत्येक श्लोक आहे. 58व्या श्लोकामध्ये काय म्हणतात बघा, अरालंते पाली युगल मगराजन्यतनये नकेशामाधत्ते कुसुमशरकोदंडकुतुकं तिरश्चीनो यत्र श्रवणपथमुल्लंघ्य विलसत् नपांगव्यासंगो दिशति शरसांधानधिषणाम्. इथे काय म्हटलेलं आहे, अरालंते पाली युगल मग. पाली युगल, पाली युगल म्हणजे कुठली पाली, तर पाली म्हणजे कानाची पाळे, आणि युगल म्हणजे 2 पाळे. आता कानाचं वर्णन आहे बरं का. आपण आत्तापर्यंत डोळ्याचं वर्णन पाहिलं, आता हळूहळू ही फार एक गंमत आहे. अगदी रामरक्षेमध्ये सुद्धा बघा ना, पहिल्यापासनं पहिलं वर्णन काय आहे, शिरो मे राघव पातू, आणि शेवटी काय म्हटलेलं आहे, पादौ बिभीषण श्रीदः पातु रामो खिलं वपू. इथे सुद्धा तसंच आहे. आधी किरीट झाला, मग केस झाले, मग कपाळ झालं, मग भुवया झाल्या, डोळे, आता कान. कानाचं अरालन, पण ते कान कसे आहेत, अराल आहेत, वाकडे आहेत. आता वाकड्यामध्ये काय सौंदर्य असणार आहे हो, असं आपल्याला आपलं वाटतं की वाकडे कान आहेत, त्याच्यात काय सौंदर्य आहे. अरालंते पाली युगलम अग राजन्यतनये. अग म्हटलेलं आहे. अग म्हणजे आपण मराठीत म्हणतो ते नाही बरं का. एक तुमच्या ओळखीचा शब्द सांगते, नग. तुम्हाला माहिती आहे, नग म्हणजे पर्वत. नग, नगला नग का म्हणतात, न गच्छती.
अन्यत्र न गच्छती इति नगः. दुसरीकडे जात नाही ना, पर्वत चालत नाही ना. मग तोच अर्थ या अगमध्ये, अग म्हणजे जात नाही, कुठेही जात नाही, तो अग. आणि या अगाचा जो राजन्य आहे म्हणजे तो पर्वतामधला जो श्रेष्ठ आहे तो हिमालय, आणि त्याच्या तनयेला संबोधन केलेलं आहे. अगराजन्य तनये म्हणजे पर्वतश्रेष्ठाची कन्या तू आहेस. तुझे कान कसे आहेत? वाकडेत. पालीयुगलम ते अरालम, अरालम म्हणजे वाकडे आहेत. आता त्या वाकड्या कानावर काय केलं आहे सौंदर्य बघा. आता तुझ्या कानाच्या पाळ्यासुद्धा जणू काही मदनाचं धनुष्य वाटावं अशा आहेत. कवीला कल्पना करताना काय सुचतंय बघा. तिरश्चीनो यत्र श्रवणपथमुल्लंघ्य विलसत नकेशामाधत्ते कुसुमशरको दंडकुतुकम. कुसुमशर, मदनाचं धनुष्य कसं आहे, त्याचा बाण कसा आहे, कुसुमाचा आहे, पुष्पबाण आहे तो. असा तो असताना तुझ्या कानाच्या पाळ्या म्हणजे जणू काही मदनाचं धनुष्यच वाटावं अशा आहेत. कोणालाही ते पाहून कौतुकच वाटेल. आणि अपांग व्यासंग, नपांग व्यासंगो दिशती शरसंधान धिषणा. अपांग व्यासंग म्हणजे तुझ्या कटाक्षाचा जो दीर्घपणा आहे किंचित वाकडा आहे. बघा, कटाक्ष हा तिरपा असतो, सरळ नाही आहे. सरळ पाहण्याला दृष्टी म्हणतात, पण कटाक्ष म्हणजे तिरक्या, अगदी डोळ्याच्या कोपऱ्यातनं पाहणं, त्याला कटाक्ष म्हटलेलं आहे. हा वाकडा आहे. आणि कुठनं चालला आहे तो कटाक्ष? कानाच्या मार्गाने चालला आहे. कानाच्या मार्गाचं उल्लंघन करून इथे म्हटलेलं आहे श्रवणपथमुल्लंघ्य विलसत, पण शोभून दिसतोय तरीसुद्धा. उठावदारपणाने दिसणारा, जणू काही तो मदनाने धनुष्याला जोडलेला फुलांचा बाणच वाटतोय. अशा तुझ्या कर्णपाली आणि कटाक्ष जे तुझे आहेत. पाली शब्द बघा संस्कृत आहे बरं का. मराठीत आपण म्हणतो कानाची पाळी, पण पाळी हा शब्द संस्कृत आहे. कर्णपाली त्याला म्हटलेलं आहे, कानाच्या पाळीला. अशी तुझ्या सुंदर त्या वाकड्या असल्या तरी त्याच्यात काही कवीला सौंदर्य दिसतं आहे. आणि त्या कर्णपाली आणि तुझे ते कटाक्ष त्याला ओलांडून जाणारे असे हे माझं रक्षण करो किंवा माझं कल्याण करो असं म्हटलेलं आहे. आता आजचा शेवटचा श्लोक घेऊया. 59वा श्लोक आहे. काय म्हणतात बघूया. स्फुरद्गंडाभोग प्रतिफलितनाटंकयुगलं चतुश्चक्रं मन्ये तव मुखमिदं मन्मथरथं यमारुह्यद्रुह्यत्यवनिरथमर्केन्दुचरणं महावीरो मारः प्रमथपतये सज्जितवते. आता कानाचं वर्णन पाहिलं, पण कान सर्वसाधारणपणे आपण कधी मोकळे ठेवत नाही. कानामध्ये काहीतरी कर्णफुलं, बाकीचे अलंकार असतील किंवा नसतील, पण कर्णफुलं ही सर्वसाधारण महिला परिधान करतातच. आता हिच्या कानाचं वर्णन झाल्यावर त्या कानांना अधिक सुशोभित करणारी जी कर्णफुलं आहेत ती कशी आहेत? ती गोल आहेत. लक्षात घ्या काय म्हटलेलं आहे. स्फुरत गंडाभोगत प्रतिफलित नाटंकयुगलम. गंडाभोग, आता गंडस्थल माहिती आहे आपल्याला. गंडस्थल पण आपल्याला फक्त हत्तीचं गंडस्थल असं आपण म्हणतो, पण माणसाचे सुद्धा गाल हे गंडस्थळाप्रमाणेच आहेत. गंडाभोग इथे म्हटलेले स्फुरत आहेत, पण ते कसे आहेत? अतिशय चमकदार आहेत. तुकतुकीत कांती म्हणतो की नाही आपण, ज्याला दैदिप्यमान अशी कांती आहे तिची. आणि दैदिप्यमान म्हणजे किती, ज्याला आपण ग्लो म्हणतो, कॉम्प्लेक्शन म्हणतो, ज्याला ग्लो म्हणतो, तो ग्लो किती असावा? जणू काही आरशासारखा. आणि त्यामुळे काय झालं, तिने कानामध्ये जे 2 कर्णफुलं घातली आहेत ती गोल आहेत, मोठी आहेत, आणि गोल आहेत, मोठी आहेत, आणि त्याचं प्रतिबिंब इथे गालावर पडले. कारण गाल अगदी चकचकीत आरशाप्रमाणे आहेत. त्यामुळे ही 2 कर्णफुलं आणि त्यांची 2 प्रतिबिंब गालावर पडलेली. त्यामुळे काय वाटतंय मला की हा जणू काही मदनाचा रथच चालला आहे, 4 चाकं असलेला जणू काही मदनाचा रथच चालला आहे असं मला वाटतंय.
आता ह्या कुठे मदनाचा उल्लेख आहे? महावीरो मार. मार हे सुद्धा मदनाचं नाव आहे. आपण अनेक नावं पाहतोय. अनंग आहे, पुष्प काय म्हणतात, पुष्पशर त्याचं नाव आहे, पुष्कळ नावं आहेत त्याची. पण इथे त्याला मार म्हटलेले. महावीरो मार प्रमथपतये संजितवते. आता हा मदनाचा रथ चालला आहे, लढायला चालला आहे. कुणाशी लढणार आहे? अहो साक्षात शिवशंकरांशी. आणि शिवशंकर कोण आहेत? गणाधिपती आहेत ना. प्रमथ गणांचे ते अधिपती आहेत. पृथ्वी हा त्यांचा रथ आहे. आता हा मदनाचा रथ म्हणजे तुझं मुखकमल आहे. त्याला 4 चाकं कुठली आहेत? 2 तुझी कर्णफुलं आणि 2 गालावर पडलेले प्रतिबिंब, अशी 4 गोल चाकं असलेला हा रथ चालला आहे. कुणाशी लढायला? साक्षात शिवशंकरांशी. ते किती आहेत? प्रमथपतये, अत्यंत बलशाली सामर्थ्यवान असे शिवशंकर आहेत. त्यांचा रथ तर हिच्यापेक्षा फार मोठा आहे. पृथ्वी हा त्यांचा रथ आहे आणि त्यांच्या रथाला जी 2 चाकं आहेत ती सूर्य आणि चंद्र ही चाकं आहेत. म्हणजे किती सामर्थ्यशाली शंकर आहेत. आणि मदन त्या मानाने कमकुवत आहे, त्या मानाने कमी आहे ना. मुखकमल हाच त्याचा रथ आहे आणि ही 4 चाकं म्हणजे त्या रथाची चाकं आहेत. पण एवढा कमकुवत असलेला, कमजोर असलेला मदनसुद्धा धाडस करतोय शिवशंकरांशी प्रत्यक्ष लढण्याचं. ही निकराची लढाई फक्त कशाच्या आधारावर ते मदन लढतोय? अहो यात महात्रिपुर सुंदरीच्या मुखकमलाचा आश्रय घेतल्यामुळे त्या मदनाला एवढं सामर्थ्य प्राप्त झालं आहे. अदरवाईज त्याला एवढं काही शक्ती नव्हती त्याच्यामध्ये. पण हिच्या मुखकमलाचा त्यांनी आधार घेतला आहे आणि ही त्या मदनाच्या बाजूनी आहे. आणि शिवशंकर हे मदनाचा नाश करायला टपलेले आहेत. कृतस्मराय विकृतस्मराय, कृतस्मरायैच विकृतस्मराय, नमः शिवायैच नमः शिवाय. त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी आहेत आणि त्यामुळे त्यांना सामर्थ्य लाभलेलं आहे. इतकं तिच्या मुखकमलाचं सामर्थ्य जे आहे ते अगदी अवर्णनीय आहे असंही त्याचं वर्णन केलेलं आहे. कानापर्यंत आलो आहेत आपण. अजून पुष्कळ गोष्टी आहेत. नाक आहे, ओठ आहे, दात आहेत, एकूण चेहरा आहे. किती वर्णन करावं. पण हे जे डिटेलिंग आहे ना, आपल्या भाषेत बोलायचं झालं तर हे जे डिटेलिंग आहे ते महत्त्वाचं आहे. आणि प्रत्येक डिटेलिंग करताना प्रत्येक अवयवाला जी काही उपमा दिली आहे ती कमालीची आहे. सामान्य माणसाला सुचणारच नाही. जे जे न देखे रवी ते ते देखे कवी असं म्हटलं. त्यामुळे कवी, आणि कवी कोण आहेत? आद्य जगद्गुरू शंकराचार्य. त्यांच्याकडे तर काही शब्दाला कमीच नाही आहे, कल्पनांची कमी नाही आहे. त्यामुळे प्रत्येक अवयव, प्रत्येक ह्या त्रिपुरसुंदरीचं वर्णन करताना त्यांची प्रतिभा अगदी बहरून येते. आणि असे आपले 59 श्लोक झालेले आहेत आणि 101 श्लोक आहेत. आता किती राहिलेत बघा तुम्ही. 42 श्लोक राहिलेत. काही पुढच्या भागामध्ये आपलं हे पूर्णसुद्धा होईल. पण ह्याचा सौंदर्याचा मात्र आस्वाद घेतल्याशिवाय, आणि पुन्हा पुन्हा हे जरी आपलं यूट्यूबवरचं जरी संपलं तरी घरी तुम्ही त्याचा अभ्यास करा. त्याच्यातल्या आणखीन कल्पना, त्याच्यातले आणखीन काही शब्द, संस्कृत शब्दाचं जे श्लेष आहे त्याच्यावर जो केलेला वेगवेगळे जे अर्थ आहेत त्याचे तेही जाणून घेऊया. आणि ह्याच्यातनं प्राप्त काय होणार आहे? फक्त आनंद. बाकी काही मिळवायचं नाही आहे. ह्याच्यात दिल्यात पुष्कळ कामना. कोणत्या कामनांची पूर्ती होते? किंवा आता मागचाच जो श्लोक होता त्याच्यामुळे वशीकरण विद्या प्राप्त होते. सेवकांना किंवा अधिकाऱ्यांनासुद्धा वश करता येतो. असे अनेक त्याचे लाभ दिलेत. पण आपल्याला तो नको आहे. आपल्याला फक्त आनंद घ्यायचा या सौंदर्य लहरीच्या सौंदर्याचा. आणि ते सौंदर्य आपल्या आतमध्ये सुद्धा मुरवायचे. आणि मग असं करत करत आपल्याला त्या सौंदर्य लहरीचा अभ्यास पूर्ण करायचा आहे. आज इथेच थांबूया. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. पवित्रीकर्तुं पशुपतिपराधीन हृदये दयामित्रैर्नेत्रैररुणधवलश्यामरुचिभिः ददशोणो गंगा तपनतनयेति ध्रुवममुं त्रयाणां तीर्थानामुपनयसि सम्भेदमनघम्.
निमेषोन्मेषाभ्यां प्रलयमुदयं याति जगति तवेत्याहुः सन्तो धरणिधरराजन्यतनये त्वदुन्मेषाज्ञातं जगदिदमशेषं प्रलयतः परित्रातुं शङ्के परिहृतनिमेषास्त्रवदृशः तवापर्णे कर्णे जपनयनपैशून्यचकिता विलीयन्ते तोये नियतमनिमेषाश्च फरिकाः यञ्च श्रीर्बद्धच्छदपुटकवाटं कुवलयं जहाति प्रत्यूषे निशि च विघटय्य प्रविशति दृशाद्राघीयस्या दरदलितनीलोत्पलरुचा दवीयांसं दीनं स्नपय कृपया मामपि शिवे अनेनायं धन्यो भवति न च ते हानिर्यता वने वा हर्मेव्यमकरनिपातो हि मकरः हरालन्ते पाली युगलमगराजन्यतनये न केशामाधत्ते कुसुमशरको दण्डकुतुकं तिरश्वीनो यत्र श्रवणपुथर्मुल्लङ्घ्य विलसन्नपाङ्गव्यासङ्गो दिशति शरसन्धानधिषणाम् स्फुरद्गण्डाभोगप्रतिफलितताटङ्कयुगलं चतुश्चक्रं मन्ये तव मुखमिदं मन्मथरथं यमारुह्यद्रुह्यत्यवनिरथमर्केन्दुचरणं महावीरो मारः प्रमथपतये सञ्जितवते